जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मस्जिद देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने आज और भी एक बार प्रभु का वचन से सीखने के लिए सुनने के लिए प्रभु ने हमें अवसर दिया आणि पुन्हा एकदा प्रभूच्या वचनापासून शिकण्याकरता प्रभूने आपल्याला संधी दिली। एक आत्मिक गहरी बात आज प्रभु आपके साथ बांटने के लिए दिया है आणि एक आत्मिक गहन गोष्ट प्रभूने तुम्हाला सांगण्याकरता दिलेली आहे। बहुत प्रार्थना के साथ रहेगा, प्रभु का आत्मा में बना रह करके सुनेगा तभी ये बात को समझेगा। आणि खूप प्रार्थनेपूर्वक राहिला आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये राहिलं तर ही गोष्ट समजेल। एक सच्चा मसीह जीवन मसीह में विश्राम की जीवन बिताने वाला जीवन है आणि एक खरं ख्रिस्ती जीवन ख्रिस्तामध्ये एक विसाव्यामध्ये जगणारं जीवन आहे। वापस एक बार मैं आपको बताऊंगा, पुन्हा एकदा मी सांगेल, एक सच्चा मसीह जीवन मसीह में विश्राम पाते हुए जीने वाला जीवन है। आणि एक खरं ख्रिस्ती जीवन ख्रिस्तामध्ये विसावा प्राप्त करत जगणारं ते जीवन आहे। अगर आप मसीह में होते हुए अगर आप कोई टेंशन में कुछ बोझ लेकर के कुछ परेशानी में जीवन बिताना, ये बिल्कुल प्रभु का मतलब प्रभु का लोगों के लिए प्रभु ने नहीं रखा है। आणि ख्रिस्तामध्ये असताना तुम्ही कुठल्या प्रकारच्या तणावामध्ये जीवन जगावं हे प्रभूने आपल्या लोकांकरता नियुक्त नाही केलेलं। हमारे ही जीवन में जरूर समस्या आता है आणि आपल्या जीवनामध्ये समस्या या निश्चित येतात, संकट आता है, संकट येतात, प्रतिकूल आता है, प्रतिकूल येतं, लेकिन मतलब प्रभु ने उसके बीच में भी एक सच्चा विश्राम का जीवन प्रभु ने हमें दान दिया है। आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रभूने एक विसाव्याचं जीवन प्रभूने आपल्याला दान दिलेलं आहे। भी हमारे जीवन में समस्या आता है, आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, हमें क्या करना चाहिए? आपण काय करायला पाहिजे? उस विश्राम के अनुभव के लिए प्रभु ने क्लियर व्यवस्था दी। आपको याद है फिलिपियों का पत्र उसका 4 अध्याय का 6-7 वचन, फिलिप कराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 6 आणि 7 वचन। किसी भी बात की चिंता मत करो, हाँ। परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए। आगे भी तब पढ़ो। परमेश्वर की शांति जो सारी समझ से परे है हाँ। तुम्हारे हृदय हाँ। और तुम्हारे विचारों को हाँ। मसीह यीशु में सुरक्षित रखे। कैसे रखेगा? सुरक्षित रखेगी। देखा, सारे प्रतिकूल के बीच में भी एकदम हमारा दिल को इतना शांति से भर करके एकदम एक विसावा का अनुभव में प्रभु रखेगा। आणि कितीही प्रकारच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये असलो तरी सुद्धा ख्रिस्ताची शांती जी आहे ती आपल्याला एका विसाव्याच्या अनुभवामध्ये घेऊन चालेल। प्रिय, हमारा काम हमारा हर एक बात धन्यवाद के साथ प्रभु को उपस्थिति में हमें रखना है। आणि आपलं काम काय आहे की आपल्या प्रत्येक चिंता ज्या आहे त्या धन्यवादासह प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रस्थापित करायची आहे। हमारे में कई प्रकार का जीवन में प्रतिकूल में कष्ट में रहने वाले लोग जब प्रभु यीशु मसीह पर विश्वास करता है तो बोलता है, अरे क्या छुटकारा का अनुभव मिला, इतना बड़ा शांति मिला, लोग एकदम प्रभु का महिमा करता है। आणि मग पुष्कळ प्रकारच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये राहणारे लोक ज्या वेळेला प्रभूवर आपला सर्व ओझ टाकतात त्यावेळेला ते अशा प्रकारे म्हणतात की किती मोठी मुक्ती मिळाली आहे, किती मोठी शांती मिळालेली आहे। आपको मालूम है मत्ती 11:28 में प्रभु यीशु मसीह बोलता है, परिश्रम करने वालों बोझ से देवे भी लोगों मेरे पास आओ और वापस बोझ लेकर जाओ, ऐसे नहीं बोला। आणि मत्तेकृत सुसमाचार त्याचा 11 अध्याय त्याच्या 28 आणि 29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सगळे मजकडे या आणि आपली आपली कष्ट परत घेऊन जा, असं नाही म्हणत। मैं देखता हूँ कुछ कर सकता है कि नहीं, ऐसे भी नहीं बोला। आणि बघतो माझ्याकडून काही होतं का नाही किंवा मी काही करेल का नाही, असं पण नाही म्हणत। प्रभु बोलता है कि मेरे पास जो आएगा मैं उसका जो भी बोझ है वो बोझ से मैं उसको विश्राम दूंगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो कोणी मजकडे येतो त्याला त्याच्या कष्टातून मी त्याला मुक्ती देईल, त्याला शांती देईल। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। आज हमारा प्रभु यीशु मसीह ये दुनिया में आकर के हमारे पापों को लेकर सूली पर मरने के बाद में
पिता ने उसको तीसरे दिन जिलाया और अपने साथ अपनी दाहिनी ओर बैठाया. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पापा करता वधस्तंभावर मेला आणि पिता परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केलं आणि मग तो पिता परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. आज हमारे प्रभु यीशु मसीह कहाँ पर है? आज आपला प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? पिता की दाहिनी ओर बैठा है. आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. एफिसियों का पत्री उसके पहला अध्याय का 20 और 21 वचन. इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 20 आणि 21 वचन. जो उसने मसीह में किया कि उसको मरे हुए में से जिलाकर स्वर्गीय स्थानों में अपनी दाहिनी ओर सब प्रकार की प्रधानता और अधिकार और सामर्थ और प्रभुता के और हर एक नाम के ऊपर जो ने केवल इस लोक में पर आने वाले लोक में भी लिया जाएगा बैठाया. देखिए प्रभु यीशु मसीह को मतलब पिता ने मृतकों से जिलाकर क्या किया? अपनी दाहिनी ओर बैठाया. आणि पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित करून आपल्या उजवीकडे बसवलं. इतना ही नहीं, एवढंच नाही, जो प्रभु यीशु मसीह पर विश्वास करता है उनको भी यीशु मसीह के साथ स्वर्ग में बैठाया. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो त्या सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ता सोबत स्वर्गात बसवलं. कितने लोगों को विश्वास है कि मैं भी प्रभु यीशु मसीह के साथ मसीह में पिता मसीह के साथ स्वर्गीय स्थानों में बैठा हुआ अवस्था है. हालेलुया. ये वचन ऐसे कहता है प्रियांनो, वचन असं सांगतं. है ना. एफिसियों का पत्री उसका दूसरा अध्याय का 6-7 वचन. इफिसकाराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 6-7 वचन. और मसीह यीशु में उसके साथ उठाया हाँ। और स्वर्गीय स्थानों में उसके साथ बिठाया. देखा, यीशु मसीह के साथ उठाया और यीशु मसीह के साथ स्वर्गीय स्थानों में बैठाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ता सोबत उठवलं गेलं आणि प्रभू येशू ख्रिस्ता सोबत स्वर्गीय स्थानामध्ये बसवलं. ये दोनों बात सच्चे. आणि या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. पिता ने यीशु मसीह को अपनी दाहिनी ओर बैठाया आणि पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या उजवीकडे बसवलं और यीशु मसीह ने हमें भी अपने साथ स्वर्गीय स्थानों में बैठाया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्याला त्याच्या सोबत स्वर्गीय ठिकाणी बसवलं. प्रियो, मसीह जीवन कहाँ पर आरंभ होता है? प्रियांनो, ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठे होते? आप कुछ करो, आप कुछ करने के बाद में मसीह बनेगा, उसके ऊपर आधारित नहीं. आणि तुम्ही काही केल्यानंतर तुम्ही ख्रिस्ती व्हाल असं ख्रिस्ती जीवनाची सुरुवात नाही. प्रियो, प्रभु ने जो किया उसको अनुभव करते हुए हमारा मसीह जीवन का आरंभ है. आणि ख्रिस्ताने जे काही केलं त्याचा तुम्ही अनुभव घेत तुमच्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. हम कुछ करके मसीह नहीं बना, आपण काही करून ख्रिस्ती नाही झालो, परंतु प्रभु ने जो किया हुआ बात को विश्वास से अनुभव में लेते हुए हम मसीह जीवन आरंभ किया. आणि प्रभूने जे काही काम केलेलं आहे त्याचा विश्वासाने आपण अनुभव घेता आपण ख्रिस्ती झालेलो आहोत. जो भी प्रभु में बुलाहट पाया है आणि ज्यांचं कोणाचं ख्रिस्तामध्ये पाचारण झालेलं आहे उनको सबको प्रभु ने एफिसियों पहला अध्याय का 3 वचन में लिखा है कि उसको प्रभु ने क्या किया? स्वर्ग का सारे आत्मिक अनुग्रह प्रभु यीशु मसीह में हमें दिया है. आणि इफिसकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूने ज्याचं कोणाला पाचारण केलेलं आहे त्या सर्वांना स्वर्गीय आशीर्वादाने भरपूर केलेलं आहे. इसके बाद हमारा बुलावा किसके लिए है? आणि याचा अर्थ आपलं पाचारण कशा करता आहे? परमेश्वर ने हमारे लिए तैयार किया हुआ उन अनुग्रहों को अनुभव करते हुए बढ़ने के लिए. आणि पिता परमेश्वराने आपल्या करता स्वर्गामध्ये जे काही कृपा केलेली आहे त्याचा अनुभव घेत ख्रिस्तामध्ये वाढण्याकरता आहे. फिर से आप ध्यान से सुनना. पुन्हा तुम्ही लक्ष देऊन ऐका. मसीह जीवन कहाँ पर आरंभ है? आणि ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठे आहे? जो प्रभु ने हमारे लिए किया हुआ बातों को अनुभव लेते हुए उस किया हुआ बातों का अनुभव में बना रहने के लिए बुलाते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्या सगळ्यांचा अनुभव घेत जीवन जगणं म्हणजे ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आहे. एक प्रकार हम आरंभ का अवस्था अगर परेखेगा तो आणि एक प्रकारे ज्या वेळेला उत्पत्ती झाली त्या अवस्था जर पाहिली तर हमारा आत्मीय जीवन या हमारा मसीह जीवन की आरंभ को अगर हम परेखेगा तो आणि ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एफिसियों का पत्री दूसरे अध्याय का 8 वचन में लिखा है. इफिसकाराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये क्योंकि विश्वास के द्वारा हाँ. अनुग्रह से ही तुम्हारा उद्धार हुआ है हाँ. और यह तुम्हारी ओर से नहीं हाँ. वरन परमेश्वर का दान है हाँ. और न कर्मों के कारण. बस 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 आपने वो वचन को ध्यान से सुना. आणि हे वचन तुम्ही लक्ष देऊन ऐकलं का? मतलब हम प्रभु में विश्राम पाने के द्वारा उद्धार के अनुभव
में प्रवेश किया। आणि ख्रिस्तामध्ये विसावा प्राप्त झाल्याद्वारे आपण तो तारण प्राप्त केलं। उधार पाने के लिए हमने कुछ किया नहीं, हमारा बोझ उठा करके सिर्फ वहां पर रखा। आणि तारण प्राप्त करण्याकरता आपण काही केलं नाही, आपलं सगळं ओझं उचलून त्या ठिकाणी आपण ठेवलं। कितने लोग समझा? हालेलुया, आमेन। ये उधार पाने के लिए हमने कुछ किया क्या? प्रियांनो, तारण प्राप्त करण्याकरता आपण काही केलं का? नहीं ना, प्रभु के पास आकर के हमारा बोझ को हमने सिर्फ उधार करके प्रभु के पास रख दिया। आणि आपण काय केलं? प्रभूकडे येऊन आपलं सगळं ओझं प्रभूकडे दिलं। मसीह जीवन आरंभ से लेकर के आखिरी तक प्रभु ने जो हमारे लिए किया वो बात का अनुभव में हम चलने वाला जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन जे आहे ते प्रभूने आपल्या करता केलेलं जे सुरुवातीपासून शेवट जे आहे त्याचा अनुभव घेत जगणारं जीवन आहे। एक सच्चा मसीह जीवन प्रभु में विश्वास करना या प्रभु में आश्रय करके हर रोज हर क्षण जीने वाला जीवन है। आणि एक खरं ख्रिस्ती जीवन काय आहे की प्रत्येक क्षणाला प्रभूवर विसंबून जगणारं जीवन आहे। जब तक हम प्रभु में बुलाहट पाने के बाद में हम प्रभु की उपस्थिति में अगर नहीं बैठता या आराम नहीं करता तो आगे बढ़ नहीं सकता। आणि प्रभूमध्ये वाचन प्राप्त झाल्यानंतर प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण प्रभूमध्ये पुढे जाऊ शकत नाही। यदि हमें आगे जाने से पहले हमें प्रभु की उपस्थिति में बैठना है। आणि पुढे जाण्याच्या अगोदर आपल्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसायचंय। बुलाहट पाया हुआ हर एक पवित्र लोग ये बात को जानना पड़ेगा। आणि पाचारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाने ही गोष्ट जाणायची आहे। जब प्रभु ने 12 चेलों को जब बुलाया, आणि प्रभूने ज्या वेळेला 12 शिष्यांना बोलवलं, जब मरकुस का सुसमाचार उसका 3 अध्याय का 13-14 वचन, मार्क त्याचा 3 अध्याय त्याचं 13 आणि 14 वचन। फिर वह पहाड़ पर चढ़ गया और जिन्हें वह चाहता था उन्हें अपने पास बुलाया और वे उसके पास आए। तब उसने 12 पुरुषों को नियुक्त किया कि वे उसके साथ साथ रहे। मतलब उसके साथ साथ रहे। एक्चुअली उसके साथ साथ बैठे, वो बैठने के एक शब्द है। मतलब अभी उसमें हिंदी में रहे, मतलब मराठी में कैसा? तेव्हा त्यांनी 12 जणांची नेमणूक केली हा. अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे हाँ, व रोग ठीक है, उसके साथ में रहना, मतलब उनके साथ बैठना, मतलब प्रभु के साथ बैठना है मसीह जीवन में सबसे पहला कदम। आणि ख्रिस्ती जीवनाचं पहिलं पाऊल म्हणजे आपल्याला ख्रिस्तासोबत बसायचंय। प्रियो, हरेक लोग सारे काम खत्म होने के बाद में बैठता है, आणि सगळे लोक सगळं काम संपल्यानंतर बसतात, परंतु यहाँ पर बैठने के बाद में हमें आगे बढ़ना है। आणि या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे। मतलब हमें प्रभु की उपस्थिति में आकर के सारा बोझ उतार करके रह करके सारा चिंता उतार कर रहने के बाद में हमें सिर्फ प्रभु की उपस्थिति में बैठना है। आणि प्रभूच्या जवळ आल्यानंतर आपलं सगळं ओझ प्रभूकडे उतरून ठेवल्यानंतर आपल्याला प्रभू सोबत बसायचंय। प्रभु के लोगों के बारे में यही चाहता है कि हम प्रभु की उपस्थिति में हम एक विश्राम पाए। आणि प्रभूची त्याच्या लोकांसंबंधाने हीच इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्या उपस्थितीमध्ये विसावा प्राप्त करावा। बहुत प्रार्थना के साथ सुनेगा तो आपको आपका भविष्य के लिए ये बहुत बड़ा गहरा आलोचना रहेगी। आणि प्रार्थनेपूर्वक जर ऐकाल तर तुम्हाला तुमच्या भविष्याकरता ही खूप मोठी असा एक दूत राहील। सामान्य रीति में आप इसको समझना थोड़ा कठिन रहेगा। आणि सामान्य रीतीने हे समजणं तुमच्याकरता थोडं कठीण जाईल। आपको मालूम है, उत्पत्ति से लेकर के ये व्यवस्था को हम देख सकता है, आणि उत्पत्तीपासून हा नियम किंवा हा विधी आपण पाहू शकतो। क्योंकि आपको मालूम है जब 6 दिन में प्रभु ने सारा सृष्टि किया आणि 6 दिवसामध्ये प्रभूने संबंध सृष्टी बनवली और मला 7वां दिन प्रभु विश्राम किया। आणि 7व्या दिवशी प्रभूने स्वतः विसावा घेतला। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? प्रभु विश्राम लेने का अर्थ है प्रभु संतुष्ट हुआ। आणि प्रभूने विश्राम घेतला याचा अर्थ प्रभू समाधानी झाला। 6 दिन का सृष्टि को देखने के बाद में आणि 6 दिवसाची सृष्टी पाहिल्यानंतर प्रभु संतुष्ट हुआ। आणि प्रभू समाधानी झाला। मतलब प्रभु विश्राम पाने के अर्थ प्रभु थक जाता है क्या? आणि प्रभूने विसावा केला याचा अर्थ प्रभू थकला का? प्रभु कभी भी थकता नहीं, आणि प्रभू कधी थकत नाही। लेकिन प्रभु संतुष्ट हुआ। आणि प्रभू समाधानी झाला। अभी आपको मालूम है जब उत्पत्ति किताब उसका 2 अध्याय के 1-2 वचन, आणि उत्पत्ती त्याचा 2 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन, जो आकाश और पृथ्वी और उसकी सारी सेना को बनाया, हाँ। बनाना समाप्त हो गया। हाँ। और परमेश्वर ने अपना काम हाँ। जिसे वह करता था 7वें दिन समाप्त किया। हाँ। और उसने अपने किए हुए सारे काम से 7वें दिन विश्राम किया। हाँ देखिए 7वां दिन विश्राम किया लिखा है।
आणि 7व्या दिवशी त्याने विश्राम केला असं लिहिलेलं आहे. एक्चुअली विश्राम करने का मतलब आराम किया ऐसा अर्थ में नहीं, आणि विश्राम केला याचा अर्थ त्याने आराम केला असं नाही, तृप्त रहा. आणि तो समाधानी राहिला. उसका ओरिजिनल शब्द में तृप्त रहा, आणि त्याचं जे खरं भाषांतर आहे त्याच्यामध्ये तो समाधानी राहिला. मतलब वो शब्द पढ़ने के लिए आपको मतलब प्रतिनिधि वचन उसका 19 अध्याय है, उसका 23 वचन पढ़ेगा तो आपको वो शब्द सही रीति में मालूम पड़ेगा. नीति सूत्र 19 अध्याय त्याचं 23 वचन. यहोवा का भय मानने से जीवन बढ़ता है हाँ। और उसका भय मानने वाला हाँ। ठिकाना पाकर सुखी रहता है. मतलब ठिकाना पाकर सुखी रहता है, ऐसे रहता है. वो भी उसमें नहीं आया. ओके, मतलब फिलिपियों 4 का 12 वचन. फिलिपकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 12 वचन. मैं दीन होना भी जानता हूँ और बढ़ना भी जानता हूँ. हाँ। हर एक बात और सब दशाओं में हाँ। मैंने तृप्त हाँ, होना. मैं वो ही बात है, वो शब्द आना चाहिए यहाँ पर. सब वो शब्द है, तृप्त, तृप्त होना. आणि समाधानी राहणं. प्रियम हालेलुया, प्रभु तृप्त हुआ. आणि प्रभू समाधानी राहिला. हमें ये बात को जानना है. आणि आपण या गोष्टीला जाणायचंय. आदम को बनाने के बाद में प्रभु तृप्त हो गया. आणि आदामाला बनवल्यानंतर प्रभू समाधानी झाला. प्रभु बहुत से मनुष्यों को नहीं बनाया, आणि प्रभूने खूप मनुष्याला नाही बनवलं, परंतु एक मनुष्य को बनाया. आणि प्रभूने एका मनुष्याला बनवलं. परंतु उस मनुष्य में सारे मानव कुल उसके अंदर है. आणि त्या एका मनुष्यामध्ये संबंध मानव जाती त्याच्यामध्ये आहे. जब आदम को बनाया आणि ज्या वेळेला आदामाला बनवलं तब हमको सबको बनाया. आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांना बनवलं. हमको कब बनाया? आपल्याला केव्हा बनवलं? जब आदम को बनाया. ज्या वेळेला आदामाला अभी बनवलं. आप बोलेगा आणि तुम्ही म्हणाल मेरे को 30 साल है भाई. आणि मी तर 30च वर्षाचा आहे. मैं 30 साल का, मतलब मुझे कब बनाया? आणि मी 30 वर्षाचा, मला केव्हा बनवलं? आपको कब बनाया? तुम्हाला केव्हा बनवलं? कब बनाया आपको? अभी आप बोलेगा पक्का. आणि आता सांगाल. अभी आप बोलेगा अगर मैं 30 साल हुआ मेरे को बनाया, ऐसा बोलना नहीं. आणि तुम्ही हे नका म्हणू की मला 30 वर्षाचा आहे, मी आता 30 वर्षापूर्वी बनवलं. 30 साल हुआ आपका जन्म हुआ, आणि 30 वर्ष झाले तुमचा जन्म झाला. परंतु आप बनाया गया 6000 साल पहले. आणि तुम्ही बनवल्या गेले 6000 वर्षापूर्वी. Praise the Lord. Praise the Lord. समझ में आया? लक्षात आलं का? आप जन्म लिया, आपका उम्र अभी 30 साल है तो 30 साल हुआ. आणि तुमचा जन्म झाला, आता तुमचं वय 30 वर्ष आहे, तर तुम्ही 30 वर्षाचे परंतु आहात. आप बनाया कब गया? आणि तुम्ही बनवले केव्हा गेलो? 6000 साल पहले 6000 वर्षापूर्वी. आदम में. आदामामध्ये. आदम में हम बनाया गया. आदामामध्ये आपण बनवण्यात आलो. आपको मालूम है प्रभु ने जब मनुष्य को जब बनाया, प्रभूने ज्या वेळेला मनुष्याला बनवलं, या आदम को बनाया, ज्या वेळेला आदामाला बनवलं, अब प्रभु ने वहां पर वचन क्या बोला मालूम है? आणि प्रभूने त्या ठिकाणी वचन काय म्हटलं माहितीये का? उत्पत्ति किताब उसका पहला अध्याय का 26 वचन, बहुत प्रार्थना के साथ पढ़ना तभी आपको समझेगा बात. उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय 26 वचन. हाँ. फिर परमेश्वर ने कहा, क्या? हम मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार हाँ. अपनी समानता में बनाए देखो, मनुष्य को अपने स्वरूप के अनुसार अपने समानता में बनाए. और वे समुद्र वे, अभी वे बहुवचन है. वे, वो बहुवचन है. आणि ते म्हणजे हे अनेक वचन आहे. आदम नहीं, वो मनुष्य नहीं. आणि आदम एक वचन असं नाही बोलले ते. आदम में हम लोग सब था. आदामामध्ये आपण सगळे होतो. समझ में आ रहा है? मतलब वे, मतलब पूरा आदम में पीढ़ी. आणि ते म्हणजे संपूर्ण आदामाची पिढी. सिर्फ आदम नहीं, आणि फक्त आदम नाही, उस मनुष्य नहीं. आणि तो एक मनुष्य नाही. तो कितना बड़ी बात है, किती मोठी गोष्ट आहे. है ना? मतलब आदम में हम सब लोग थे. आणि आदामामध्ये आपण सगळे लोक होतो. तो प्रभु ये क्या चाहता है? उत्पत्ति से प्रभु क्या चाहता? आदम का पहला दिन प्रभु का सृष्टि का 7वां दिन है, और 7वां दिन विसावा का दिन है, विश्राम का दिन है. आणि आदम ज्या दिवशी बनवण्यात आला तो दिवस प्रभूच्या 20व्याचा दिवस आहे. आणि तो 7व्या दिवशी आदामाचा जन्म झाला किंवा त्याला बनवण्यात आलं. आपको समझ में आ रहा है? आदम का पहला दिन मतलब कौन सा दिन था? विसावा का दिन था, या उसको आराम करना था. आणि आदामाचा पहिला दिवस जो आहे तो त्याचा विश्राम दिवस होता, तो त्याला आराम करायचा होता. देखिए, यही बात है आज मसीह जीवन में भी हमें प्रवेश करने वाला अवस्था. आणि हीच गोष्ट आहे ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला प्रवेश करण्याची अवस्था. क्योंकि यीशु मसीह में पिता ने हमारे लिए सब कुछ कर दिया है. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पिता परमेश्वराने आपल्यासाठी सगळं काही केलंय. प्रियो, एक बात ध्यान ना, हम प्रभु के लिए नहीं, प्रभु हमारे लिए काम करता है.
आणि प्रियांनो, एक गोष्ट जाणा, आपण प्रभू करता नाही तो प्रभु आपल्या करता कार्य करतो. मसीह जीवन आरंभ कहाँ पर होता है? आणि ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठे होते? प्रभु ने हमारे लिए क्या किया वो बात को हमारे जीवन में अनुभव लाते हुए, आणि प्रभूने आपल्या करता काय केलं त्या गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आणत. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? थोड़ा सा हमारा पहुंचने के लिए थोड़ा दिक्कत लगता होगा ना. आणि समजण्याकरता तुम्हाला थोडीशी अडचण येत असेल. प्रियो, हम लोग को ये प्रभु के लिए काम नहीं करता, मित्रांनो, आपण प्रभू करता काही काम नाही करत प्रभु हमारे लिए काम करता. आणि प्रभू आपल्या करता काम करतो. और मसीह जीवन के आरंभ जो प्रभु ने हमारे लिए किया वो काम का आस्वादन लेते हुए हमारे आरंभ है. आणि ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठे आहे की प्रभूने आपल्यासाठी जे काही केलं त्याचा अनुभव घेत आपण जगायचं, ही त्याची सुरुवात आहे. मैं उदाहरण में आपको वचन से आपको बताता हूँ. रोमियो का पत्री उसका 6वां अध्याय 2 से 4 वचन पढ़ते हैं. रोम त्याचा 6 अध्याय 2 ते 4 वचन. तथापि नहीं, हाँ। हम जब पाप के लिए मर गए हाँ। तो फिर आगे को उसमें कैसे जीवन बिताए? हाँ। क्या तुम नहीं जानते कि हम सब जिन्होंने मसीह यीशु का बपतिस्मा लिया, हाँ। उसकी मृत्यु का बपतिस्मा लिया, हाँ। अतः उस मृत्यु का बपतिस्मा पाने से हम उसके साथ गाड़े गए, ताकि जैसे मसीह पिता की महिमा के द्वारा हाँ। मरे हुए में से जिलाया गया, हाँ। वैसे ही हम भी नए जीवन की चाल चले. देखिए यहाँ पर बोला हुआ क्रियापदों को थोड़ा ध्यान से आप देखिए. आणि या ठिकाणी जे क्रियापद आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या. सब भूतकाल में बोला हुआ है. आणि सर्व भूतकाळात म्हटलेलं आहे. ये सब प्रभु ने हमारे लिए किए हुए बातों पर बताया हुआ है. आणि हे सगळं काही प्रभूने आपल्या करता केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? है ना? ये सब होने वाला बात नहीं, आणि या सगळ्या होणाऱ्या गोष्टी नाही, ये हो चुका है आणि या झालेल्या आहेत. और हमें सिर्फ विश्वास के द्वारा इसमें प्रवेश करना है. आणि आपल्याला विश्वासाच्या द्वारे याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. क्योंकि प्रभु ने हमारे लिए सब कर चुका है. आणि प्रभूने आपल्यासाठी सगळं काही केलेलं आहे. मानो एक बात वापस एक बार उसका दूसरा वचन से पढ़ना. आणि 2 वचनापासून पुढे वाचा. तथापि नहीं, हाँ. हम जब पाप के लिए मर गए मर गए, ये कब का बात है? भूतकाल की बात है. हम मरेगा भविष्य काल की बात नहीं, हम मरते रहता है वर्तमान काल की बात नहीं, मर गए भूतकाल की बात. आणि आपण पापा करता मेलो म्हणजे मरणार आहे भविष्यात असं नाही, किंवा मरत आहे वर्तमान काळ नाहीये, तर तो भूतकाळ आहे की आपण पापा करता मेलो. यहाँ पर वचन जो कहता है उस बात पर हमने विश्वास करके उसमें हमें प्रवेश किया. आणि या ठिकाणी वचन जे काय सांगतं त्याच्यावर विश्वास करत आपण प्रवेश केला. आगे भी वो हर एक शब्द भूतकाल में बताया हुआ है. आणि पुढे सुद्धा प्रत्येक शब्द प्रयोग जो आहे तो भूतकाळात आहे. पढ़िए आगे. तो फिर आगे को हाँ. उसने कैसे जीवन बिताए? हाँ. क्या हम नहीं जानते हाँ. कि हम सब जिन्होंने मसीह यीशु का बपतिस्मा लिया, हाँ. उसकी मृत्यु का बपतिस्मा लिया. देखो ये सब क्या बोल रहे हैं शब्द? भूतकाल में. आणि हे सगळं ठिकाणी भूतकाळामध्ये म्हणजे हे अगोदरच झालेलं आहे असं म्हणत आहे. देखो एक एक शब्द आप थोड़ा ध्यान से पढ़कर देखना. आणि एक एक शब्द जरा लक्ष देऊन बघा. उसका सारा प्रयोग भूतकाल में है. आणि सगळे शब्द प्रयोग भूतकाळातले आहे. आज हमारे बारे में जैसा हम मतलब उसको छोड़ करके 12 कोरिन्थी 12 अध्याय का 30 वचन में यदि हम पढ़ेगा तो पहिले करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 30 वचन जर बघितलं तर हाँ. उसी की ओर से हाँ. तुम मसीह यीशु में हो. कौन सा काल है? भूतकाल. मतलब तुम सब अभी काम रहे मसीह यीशु में है. मतलब अभी वो हमारा ये कब का हुआ? भूतकाल में. आणि तुम्ही सगळे लोक ख्रिस्त येशू मध्ये आहात म्हणजे हे सगळं भूतकाळातलं आहे. हाँ. उसका दूसरा कोरिन्थी उसका पहला अध्याय का 21 वचन. दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 21 और जो वचन. हमें तुम्हारे साथ मसीह में दृढ़ करता है हाँ. और जिसने हमारा अभिषेक किया हाँ. वही परमेश्वर है. देखा ये भी कौन सा काल है? भूतकाल में प्रयोग है. आणि हे सर्व भूतकाळातले प्रयोग आहे. रोमियो 6 का 6 वचन पढ़ना. रोम 6 अध्याय 6 वचन वाचा. हम जानते हैं हाँ. कि हमारा पुराना मनुष्यत्व हाँ. उसके साथ क्रूस पर चढ़ाया गया. अभी आप देखो हमारा जन्म भी नहीं हुआ तो फिर हमारा पुराना मनुष्यत्व उसके साथ चढ़ाया गया. मतलब ये कैसा होगा? आणि आपला जन्मही नाही झाला तरी सुद्धा आपला
जो जुना मनुष्य आहे तो त्याच्यासोबत वधस्तंभावर चढविला गेला, हे कसं काय झालं? ये बात सच्चे करके आप विश्वास करते हैं क्या? आणि ही गोष्ट खरी आहे, तुम्ही विश्वास करता का? करते हैं क्या? आमेन, आमेन. आमेन. ये सवाल आपको समझ में आ रहा है? हा प्रश्न तुमच्या लक्षात येत आहे का? प्रियम, ये जो भूतकाल में हुआ बात मेरे जीवन में हो चुका करके आप विश्वास करते हो क्या? आणि भूतकाळामध्ये सगळं माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे, हा तुम्ही विश्वास करता का? आमेन. आप बहुत प्रार्थना के साथ रहेगा तभी समझेगा। मैं इसलिए आपको बताया, थोड़ा आपको सामान्य रीति में समझने के लिए थोड़ा कठिन है। आणि सामान्य रीतीने समजण्याकरता जरा कठीण आहे. मतलब हमारा पाप से छुटकारा हम जो अच्छा काम करने जा रहे हैं उसके ऊपर है क्या? आणि आपल्याला पापापासून मुक्ती आपण जे चांगलं काम करणार आहे त्याच्याद्वारे आहे का? प्रभु आगे हमारे लिए कुछ करने जा रहे हैं उसके ऊपर है क्या? आणि याच्यानंतर प्रभू आपल्याकरता काही करणार आहे त्याच्यावर आपल्याला पापांची क्षमा आहे का? सवाल समझ में आ रहा है? प्रश्न तुमच्या लक्षात येत आहे का? अभी हमारा उद्धार हम जो करने जा रहा है उसके ऊपर है क्या? आणि आपलं जे तारण आहे, आता आपण जे काम करणार आहे त्याच्यावर आपलं तारण आहे का? या परमेश्वर हमारे लिए कुछ करने जा रहा है उसके ऊपर है क्या? का परमेश्वर आपल्याकरता काही करणार आहे त्याच्यावर आपलं तारण आहे का? नहीं, मसीह में पिता ने जो कार्य किया है उसके ऊपर है हमारा उद्धार। आमेन, आमेन. आणि पिता परमेश्वराने ख्रिस्तामध्ये जे काम अगोदरच केलेलं आहे त्याच्यावर आपलं तारण निर्भर आहे. आमेन, आमेन. आपको सब लोग नहीं समझा, आपका चेहरा देखने से ऐसे समझ में आता है, चेहरा बघून असं वाटतं सगळ्यांना नाही समजलं. क्योंकि थोड़ा समझने के लिए थोड़ा कठिन बात है ना। समजण्याकरता थोडस कठीण आहे ना. प्रियोम, हम यहाँ पर बैठा हुआ किसी का भी उद्धार हमने भविष्य में कुछ अच्छा काम करने जा रहे हैं उसके ऊपर डिपेंड नहीं है। आणि आपलं तारण जे आहे ते भविष्यामध्ये आपण चांगलं काम करू त्यावेळेला आपलं तारण होईल असं नाहीये. या प्रभु हमारे लिए कुछ आगे करने जा रहा है उसके ऊपर भी नहीं है। आणि पुढे प्रभू आपल्याकरता काही करायला जाणार आहे त्याच्यावर आपलं तारण निर्भर नाहीये. प्रियो, पिता ने जो काम हमारे लिए मसीह में किया उसके ऊपर आधारित है। आणि पित्याने आपल्यासाठी जे काम त्याच्या पुत्र मध्ये केलं त्याच्यावर आपलं तारण निर्भर आहे. और ये बात जब आत्मा हमको प्रकाश करके देगा तब हम उसमें विश्राम पाएगा। आणि मग ही गोष्ट आत्मा ज्या वेळेला आपल्याला प्रकाशित करून देईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये विसावा प्राप्त करू. आमेन, आमेन. कितने लोगों ने समझा? आमेन. रोमियो 6 अध्याय का 11 वचन। रोम 6:11 ऐसे ही तुम भी हाँ, अपने अपने आप को पाप के लिए तो मरा, हाँ। परंतु परमेश्वर के लिए मसीह यीशु में जीवित समझो. हाँ, देखा है मराठी मध्ये। तसे तुम्ही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे हा. पण देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. हाँ, देखा, प्रभु ने जो हमें किया हुआ उस बात हम विश्वास के द्वारा अपनाएगा तभी हम मसीह में जीवन बिता पाएगा। आणि ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलेलं काम आहे त्याचा स्वीकार ज्या वेळेला करू त्याच वेळेला आपण ख्रिस्तामध्ये जीवन जगू शकू. इसमें ये बात का प्रकाश पवित्र आत्मा हमको अगर नहीं देगा प्रियो, ये बात हमें समझना कठिन बात है। आणि पवित्र आत्मा या गोष्टीचा प्रकाश जर आपल्याला देणार नाही तर या गोष्टी समजणं कठीण आहे. इसलिए ना एक व्यक्ति सुसमाचार सुनने के समय में प्रभु के आत्मा उसके जीवन में काम करता है। आणि ज्या वेळेला एक व्यक्ती सुवार्थ ऐकतो त्यावेळेला प्रभूचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करतो. बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. आत्मा वो काम को अगर हमारे में नहीं करेगा वो व्यक्ति को सच्चा मन प्राप्त भी नहीं होगा, पाप का ज्ञान नहीं मिलेगा और वो पाप से छुटकारा भी नहीं पा सकेगा। आणि आत्मा जर त्या व्यक्तीमध्ये कार्य करणार नाही तर मग त्याला पापाचं ज्ञान मिळणारही नाही, पापापासून मुक्ती मिळणारही नाही आणि खऱ्या त्या मुक्तीमध्ये तो राहू शकणार नाही. अभी जो लोग प्रभु में बुलाहट पाया या प्रभु ने किया वो उन कामों को जाना और अनुभव किया उनके बारे में प्रभु का एक ऊंचा दर्जा का लक्ष्य है। आणि मग ज्या लोकांनी प्रभूमध्ये तारण प्राप्त केलं आणि प्रभूने त्यांच्यासाठी जे काही कार्य केलेलं आहे ते जाणलं त्याच्या संबंधाने प्रभूचा एक मोठा उद्देश आहे. प्रभु में बुलाहट पाने के बाद में प्रियो, यीशु मसीह हमें जो बताता है सबसे ऊंचा लेवल का मतलब लक्ष्य लगाकर जीने के लिए वो हमें कहता है। आणि मग प्रभूमध्ये तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभू आपल्या संबंधाने एक उद्देश ठेवतो आणि तो हा आहे की एकदम उंच पातळीवर राहून आपण जीवन जगावं. वो क्या मालूम आपको?
ते काय माहिती का? ना मत्ती की सुसमाचार 5 अध्याय इसका 48 वचन. मग ते त्याचा 5 अध्याय त्याचा 48 वचन. इसलिए चाहिए कि तुम सिद्ध बनो हाँ। जैसा तुम्हारा स्वर्गीय पिता सिद्ध है. देखिए अभी उलाट पाया हुआ इस बात को समझा और इसको अपनाया और विश्राम में प्रवेश किया, उनके बारे में मन प्रभु का बहुत बड़ी इच्छा यहाँ पर यीशु मसीह प्रकट करता है. बोलता है जैसा तुम्हारा स्वर्गीय पिता मला सिद्ध है वैसे तुम भी सिद्ध बनो. आणि मग ज्या लोकांनी प्रभूने त्यांच्यासाठी केलेलं जे कार्य आहे ते ओळखलं, त्याच्यावर विश्वास केला आणि तारण प्राप्त केलं, अशा लोकांसंबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे की ज्याप्रमाणे स्वर्गीय पिता संपूर्ण परिपूर्ण आहे त्याप्रमाणे तुम्हीही परिपूर्ण व्हा. ये विषय को लूका में एक अलग शब्द में बताया है. आणि लुकामध्ये हाच विषय थोड्या वेगळ्या शब्दामध्ये मांडलेला आहे. लूका 6 अध्याय का 36 वचन पढ़ना. लूक त्याचा 6 अध्याय 36 वचन. जैसा तुम्हारा पिता दयावंत है हाँ वैसे ही तुम भी दयावंत बनो. हाँ, जैसा तुम्हारा पिता दयावंत है वैसा तुम भी दयावंत बनो. आणि ज्याप्रमाणे तुमचा पिता दयावंत आहे त्याप्रमाणे तुम्हीही दयावंत व्हा. प्रियो हमारा आज पिता कौन है? प्रियानो, आज आपला पिता कोण आहे? है महान परमेश्वर, महान परमेश्वर. है ना. महान परमेश्वर हमारा पिता होने के कारण महान परमेश्वर आपला पिता असल्या कारणाने हम उसके संतान है, इसलिए संतान की नाइंद जीवन बिताना चाहिए. आणि आपण त्याचे पुत्र आहे म्हणून पुत्राप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. मतलब हम लोग अंधकार में रहने वाले लोगों को ज्योति फैलाते हुए जीवन बिताना चाहिए. आणि जे अंधकारामध्ये राहतो त्यांच्या करता एक प्रकाश होऊन आपण जीवन जगलं पाहिजे. प्रियो महान परमेश्वर सबका पिता नहीं, आणि महान परमेश्वर सगळ्यांचा पिता नाही. फिर किसका पिता है? मग कोणाचा पिता आहे? है बरोबर. महान परमेश्वर सबका पिता नहीं, फिर किसका पिता है? आणि महान परमेश्वर सगळ्यांचा पिता नाहीये, मग कोणाचा पिता आहे? जो प्रभू येशू मसीह. करेक्ट. जो प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया उनका पिता है. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो त्यांचा तो पिता आहे. है ना. यूहन्ना 1:12 आपको मालूम है. योहान त्याचा 1 अध्याय 12 वचन तुम्हाला ठाऊक आहे. प्रियो ये दुनिया में रहने वाला कोई भी कहीं भी कोई भी देश में क्यों न हो, परंतु प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया वो लोग सिर्फ परमेश्वर का संतान है, उसका पिता है महान परमेश्वर. आणि योहान त्याचा 1 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये लिहिले त्याप्रमाणे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेच परमेश्वराचे पुत्र आहे आणि तशाच लोकांचा पिता जो आहे तो महान परमेश्वर आहे. प्रियो बाकी सारे लोग उनका प्रभु सृष्टि करता है परंतु उनका सबका पिता नहीं. आणि इतर सर्व लोकांचा पिता परमेश्वर जो आहे तो सृष्टी करता आहे पण तो त्यांचा पिता नाहीये. परंतु जो लोग प्रभु का संतान बन गया वो पिता के जैसा बनना चाहिए. आणि मग जे देवाचे पुत्र झालेले आहेत त्यांनी देवाप्रमाणे व्हायला पाहिजे. ये कैसे होगा? हे कसं होणार? जैसा हमें पिता प्रेम करता ऐसा प्रेम करने के द्वारा. आणि ज्याप्रमाणे पिता आपल्यावर प्रेम करतो त्याप्रमाणे आपण प्रेम केल्याच्या द्वारे. जैसा हमारा प्रभु हमारा पिता हमारा मन में दीन है वैसा दीन होने के द्वारा. आणि ज्याप्रमाणे आपला प्रभू मनामध्ये दीन आहे त्याप्रमाणे आपण दीन झाल्याच्या द्वारे. ये कोई भी मनुष्य के सामर्थ्य में ये कार्य संभव नहीं. आणि मनुष्याच्या सामर्थ्याच्या मध्ये हे काम होऊ शकत नाही. फिर कैसे होगा? आणि मग हे काम कसं होणार? ये सिर्फ प्रभु की आत्मा पाया हुआ लोग आत्मा के द्वारा ही संभव है. आणि प्रभूच्या आत्मा प्राप्त झालेले लोक आत्म्याच्या द्वारेच ते शक्य आहे. प्रियो मसीह जीवन एक साधारण जीवन नहीं. आणि ख्रिस्ती जीवन एक साधारण जीवन नाही. जो लोग मानो यीशु मसीह में विश्वास किया उनको क्या मिला? उनको पवित्र आत्मा का दान मिला. आणि ज्या लोकांनी ख्रिस्त येशूवर विश्वास केला त्यांना काय मिळालं तर पवित्र आत्म्याचं दान मिला ना. जो भी प्रभु यीशु पर विश्वास किया उन्हें पवित्र आत्मा का दान मिला. आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं. उस दान के द्वारा जब रोमियो 5:5 में लिखा है, रोम 5 अध्याय 5 वचनामध्ये असं लिहिलंय. और आशा से लज्जा नहीं होती क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है हाँ। उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है. देखा प्रभु का प्रेम उस आत्मा के द्वारा हमारे मन में डाल दिया है. आणि ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्यामध्ये टाकलेलं आहे. बहुत बड़ी बात है प्रियो. आणि खूप मोठी गोष्ट आहे. इस आत्मा के द्वारा हमें मिलने वाला जो सामर्थ्य है उस सामर्थ्य में ही हम उस पिता की बेटा बनकर के जी करके पिता के जैसा
बेटा बन सकता है। आणि आत्म्याच्या द्वारे मिळणारं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या द्वारेच आपण पिता परमेश्वराचा पुत्र होऊन त्या पिता परमेश्वराच्या स्वरूपाचे होऊ शकतो. आपको सबको मालूम है फिलिपियों 4:13 में प्रेरित पौलुस गवाही देता है, जो मुझे सामर्थ्य देता है उसकी द्वारा मैं सब कुछ कर सकता है. आणि फिलिपकराचं पत्र 4:13 प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यास सामर्थ्य आहे. प्रियो, न्याय के दिन प्रभु हमें पूछेगा, आणि न्यायाच्या दिवसामध्ये प्रभू आपल्याला विचारेल, जैसे मैंने तुमसे प्रेम किया तुम एक दूसरे से प्रेम क्यों नहीं किया? आणि जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकावर का नाही केलं? मैंने जैसे तुमसे क्षमा किया ऐसे तुम एक दूसरे से क्षमा क्यों नहीं किया? आणि जसं मी क्षमा केली तसं तुम्ही एकमेकाला क्षमा का नाही केली? जैसे मैंने अपने आप को तुम्हारे लिए दिया तुमने मेरे लिए अपने आप को क्यों नहीं दिया? आणि जसं मी स्वतःला तुमच्या करता दिलं तसं तुम्ही माझ्या करता का नाही दिलं? उस दिन हम क्या उत्तर देंगे? त्यावेळेला आपण काय उत्तर देऊ? है ना, हम सबको मालूम है यीशु मसीह ने हमारे लिए अपने आप को दिया. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला आपल्या करता दिलं. हमारा कर्तव्य क्या? आपलं कर्तव्य काय आहे? प्रभु की खातिर हम अपने आप को प्रभु को देना आणि प्रभूसाठी आपण स्वतःला देणं जिम्मेवारी है ना. आपली जबाबदारी आहे ना. प्रभु ने हर बात में कहा जैसे मैंने किया वैसे तुम भी करो. आणि प्रभूने म्हटलं जसं मी केलं तसं तुम्हीही करा. प्रभु हमें आदर्श देकर गया. आणि प्रभू आपल्याला आदर्श देऊन गेला. प्रभु में बुलाट पायवन हो गए, उस आदर्श पर चलना है. आणि प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झालेल्या लोकांनी त्या आदर्शावर चालायचंय. प्रियो, प्रभु के न्याय के दिन में हमें प्रभु को लेकर देना है. तो आणि न्यायाच्या दिवसामध्ये प्रभूला आपल्याला हिशोब द्यायचा आहे. प्रभु ने जो हमें प्रेम किया वैसे हमें प्रेम करना. आणि प्रभूने आपल्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमामध्ये आपण इतरांना प्रेम देणं. प्रभु ने हमें जैसे क्षमा दिया वैसे हमें एक दूसरे को क्षमा देना. आणि प्रभूने आपल्याला जशी क्षमा दिली तशी क्षमा आपण एकमेकाला देणं. है ना, प्रभु ने जैसे हमारे लिए कार्य किया ऐसे हमें कार्य करना है. आणि प्रभूने आपल्या करता जसं कार्य केलं तसं आपण कार्य करायचंय. ये प्रभु का वचन हमें साफ साफ बताता है. आणि हे प्रभूचं वचन स्पष्ट आपल्याला सांगतं. अभी ये कार्य अगर हमने नहीं किया, आणि हे काम आपण नाही केलं तर भैया हम कैसे हमारे स्वर्गीय पिता सिद्ध है वैसे हम सिद्ध बनेगा. आणि स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे तसा आपण परिपूर्ण होऊ का? हमें हर एक लोगों को हमें क्या करना है, उस स्वर्गीय पिता उसका 48 वापस पढ़ना 5:48 मत्ती. मत्तई 5:48 इसलिए चाहिए कि हाँ. तुम सिद्ध बनो. तुम सिद्ध बनो. प्रभु में तुम्हें सिद्ध होना है. आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय. इससे पहले भी एक बार आपको बताया था, याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं, जो बुराई की बदले जो बुराई करता है वो शैतानिक स्वभाव है. आणि वाईटाबद्दल जो वाईट करतो तो सैतानी स्वभाव आहे. परंतु जो बुराई के बदले जो मतलब बुराई के बदले बुराई करता है, सॉरी, जो भलाई के बदले में बुराई करता है वो शैतानी स्वभाव है. आणि आपल्या सोबत कोणी चांगलं केलं त्याच्या सोबत आपण जो कोणी वाईट करतो तो एक सैतानी सोबत आहे. म्हणजे चांगल्याबद्दल जो कोणी वाईट करतो तो सैतानी स्वभाव आहे. और जो बुराई के बदले जो बुराई करता है वो जानवर का स्वभाव है. आणि वाईटाबद्दल जो वाईट करतो तो एक प्राण्याचा स्वभाव आहे, जनावराचा स्वभाव आहे. जो भलाई के बदले और भलाई करता है वो इंसानियत का स्वभाव है. आणि चांगल्याबद्दल चांगलं जो कोणी करतो तो एक मानसिक स्वभाव आहे, मनुष्याचा स्वभाव आहे. और जो बुराई करते हुए भी उनके साथ भलाई करता है वो ईश्वरीय स्वभाव है. आणि वाईटाबद्दल जो कोणी चांगलं करतो तो ईश्वरीय स्वभाव आहे. ये 4 स्वभाव समझ में आया. आणि 4 स्वभाव लक्षात आले का? कुछ दिन पहले भी बोला था, काही दिवसापूर्वी पण सांगितले होते. हमारा स्वर्गीय पिता का वो स्वभाव, प्रियो, कोई बुराई करे तो भी उनके साथ भलाई करना है. आणि आपल्या स्वर्गीय पिताचा स्वभाव आहे आपल्याबद्दल कोणी वाईट केलं तरी त्याच्यासोबत चांगलंच करायचंय. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. परमेश्वर का सच्चा ज्ञान हमारे में प्रेम उत्पन्न करता है. आणि देवाचं खरं ज्ञान जे आहे ते आपल्यामध्ये प्रेम निर्माण करतं. आज भी लोगों में प्रेम उत्पन्न क्यों नहीं हो रहा है? आजही लोकांमध्ये प्रेम निर्माण का नाही होते? प्रभु का सच्चा ज्ञान नहीं. आणि देवाचं खरं ज्ञान नाही. प्रभु के बारे में जानना, प्रभु को जानने में बहुत अंतर है. प्रभूला जाणणं आणि प्रभूच्या संबंधाने जाणणं याच्यामध्ये फरक आहे. जो व्यक्ति प्रभु को जानेगा वो प्रेम में उन्नति पाएगा. आणि जो व्यक्ती प्रभूला जाणेल तो प्रेमामध्ये वाढत जाईल. उसमें एक प्रकार प्रेम बहुत बढ़ते जाता है. आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रेम वाढत जातं. और जो व्यक्ति अपने आप को जानेगा आणि जो व्यक्ती स्वतःला जाणेल वो नम्र बनेगा. तो नम्र होईल. जो व्यक्ति अपने आप को जानेगा जो व्यक्ती आपल्या स्वतःला जाणेल वो नम्र बनेगा. तो नम्र होईल.
ये दोनों बात बहुत मानव श्रेष्ठ बात है। आणि या दोन्ही खूप उच्च अशा गोष्टी आहेत. प्रभु को जानने पर हमारे में प्रेम उत्पन्न होगा, आणि प्रभूला जाणल्यानंतर आपल्यामध्ये प्रेम निर्माण होतं. और जो हम अपने आप को जानेगा वो अपने आप अधिक नम्र बनेगा। आणि जो कोणी स्वतःला पारखतो तो अधिक जास्त नम्र होतो. Praise the Lord. हमें हमेशा प्रभु के साथ रहना है। आणि नेहमी आपण प्रभू सोबत राहायचंय. जब यशायाह नबी किताब उसका 33 अध्याय का 14 वचन का बी पाठ से 15 वचन पढ़ेंगे। यशया त्याचा 33 अध्याय 14 वचनाचा शेवटल्या भागापासून 15 वचन. हम में से तो कौन हाँ। प्रचंड आग में रह सकता, या। हम में से कौन उस आग में बना रह सकता है हाँ। जो कभी नहीं बुझती, जो धर्म से चलता और सीधी बातें बोलता, जो अंधेर के लाभ से घृणा करता, जो घूस नहीं लेता, जो खून की बातें सुनने से कान बंद रखता और बुराई देखने से आंखें बूंद लेता है, वही ऊंचे स्थान में निवास करेगा। देखिए यहाँ पर कौन प्रभु के साथ रहेगा उसका मानव उत्तर यहाँ पर दिया है। आणि कोण प्रभू सोबत राहील याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. यहाँ पर 4 खास बात उठाकर कहा, आणि 4 विशेष गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या और आहेत. ध्यान से समझना। लक्ष देऊन समजून घ्या. मतलब पहली बात थोड़ा रुक करके पढ़ेंगे। आणि थोडंसं थांबून वाचाल. हाँ हम में हम में से से हाँ कौन उस आग में बना रह सकता है जो कभी न बुझेगी। नहीं वो नहीं, आगे जो थोड़ा धर्म से चलता करेक्ट। वो शब्द थोड़ा रुक करके पढ़ना है। वहां पर 4 उत्तर दिया है। आणि त्या ठिकाणी 4 उत्तर दिलेलं आहे. प्रभु के साथ रहने के लिए कौन योग्य है। आणि प्रभू सोबत राहण्याकरता कोण योग्य आहे. नंबर 1 बात, पहिली गोष्ट, जो धर्म से चलता, आणि जो नीतीने चालतो. बोलने का अर्थ हमें मिला हुआ जो प्रकाश है वो प्रकाश के अनुसार जीवन बिताना। आणि आपल्याला मिळालेला जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या अनुसार जीवन जगणं. एक सच्चाई का, एक निष्कपटता का जीवन बिताना। आणि एक निष्कपटपणाचं जीवन जगणं. मतलब हम लोग कभी भी हमारा आत्मीयता से बढ़ करके आत्मीयता दिखाने का यत्न नहीं करना। आणि आपली जी आत्मिकता आहे त्याच्यापेक्षा मोठी आत्मिकता दाखवण्याचा प्रयत्न करू आज नका. बहुत से लोगों के जीवन में क्या है, आज पुष्कळ लोकांच्या जीवनात काय आहे? मसीह तुम्हें हम देखते हैं कि जो है ही नहीं वो ऐसा दिखावा करना चाहता है। आणि जे नाहीच आहे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. नहीं प्रियो, ऐसे लोग प्रभु के साथ नहीं रह पाएगा, आणि असे लोक प्रभू सोबत नाही राहू शकणार. क्योंकि प्रभु हमारा ओरिजिनल अवस्था जानता है। आणि प्रभू आपली खरी अवस्था जाणतो. हम दुनिया के सामने अपने आप को बड़ा धर्मी दिखा सकता है, आणि जगासमोर आपण स्वतःला नीतिमान दाखवू शकतो. और जो प्रभु हमारे ओरिजिनल अवस्था जानता है, आणि प्रभू आपली खरी अवस्था जाणतो. तो प्रभु के साथ कौन रहेगा। आणि प्रभू सोबत कोण राहील. एक प्रकार मानव 51 भजन संगीता का जो 6 भजन में जो हम पढ़ता है, आणि स्तोत्र 51 त्याच्या 6 वचनामध्ये ज्याप्रमाणे आपण वाचतो, प्रभु हृदय की सच्चाई से प्रसन्न रहता। आणि देवाला अंतर्यामाची सत्यता आवडते. हम कभी भी हृदय में कपड़दार रह करके अपने आप को ये जो पवित्र जन, बड़ा धर्मी जन दिखाना, ये बहुत बड़ा एक झूठ बात है। वो प्रभु के साथ नहीं रह सकता। आणि मनामध्ये कपटपणा ठेवून आपण पवित्र आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये, कारण हा सर्व कपटीपणा आहे. हाँ, इसलिए प्रभु का वचन कहता है, म्हणून प्रभूचं वचन असं सांगतं, जो धर्म के साथ चलता आणि जो नीतीने चालतो. है, जो धर्म के साथ चलना नीतीने चालणं बोलेगा, तो प्रभु ने हमें जो प्रकाश दिया उस प्रकाश के अनुसार उस सच्चाई में चलना। आणि प्रभूने आपल्याला जो प्रकाश दिला त्या प्रकाशामध्ये चालणं. हाँ, दूसरी बात क्या है, दुसरी गोष्ट काय आहे, सीधी बातें बोलता, कौन सा, सीधी बात. हाँ सीधी बात बोलता। आणि जे सरळ सरळ तो बोलतो. हाँ, बहुत बड़ी बात है प्रिय। आणि खूप मोठी गोष्ट आहे. सीधी बात बोलना, आणि सरळ सरळ बोलणं. मतलब यहाँ पर एक प्रकार बोलेगा तो मतलब मराठी में थोड़ा पढ़ेंगे वो वचन, सरळ भाषण करतो। सरल भाषण करते। सीधी बात. अच्छा, ओके। मतलब मलयालम में गलत रीति के मतलब आमदनी को नहीं चाहते। तीसरा पॉइंट, तिसरा आहे. घूस नहीं तीसरा लेता, है, घूस नहीं लेता. तीसरा है. घूस नाही लेत. कुछ नहीं था। अच्छा, तीसरा तिसरा point पॉइंट. नहीं, हम अंधेर अंधेर के लाभ लाभ से से घृणा घृणा करता। है अंदर। हाँ, वो ओके, तीसरा point। मैं इसमें गिरती से लिखा होगा, मेरे इसमें मलयालम में दूसरा में आया। ओके, मतलब वो शब्द पढ़ना, जो अंधेर के लाभ से घृणा करता. हाँ, अंधेरे के लाभ से घृणा करता। आणि मग जे काही पापाच्या द्वारे मिळकत आहे त्याची तो घृणा करतो. हाँ, मेरा मतलब भाषा का थोड़ा प्रॉब्लम आया, थोड़ा सॉरी है। हाँ, तो मतलब इसका मतलब क्या है कि आणि याचा अर्थ काय आहे, मतलब जो धन के संबंध में हमें सीधा होना चाहिए, उसमें वफादार होना चाहिए।
आणि जे आपण पैसे मिळवतो त्याच्यामध्ये आपण सरळ राहायला पाहिजे, प्रामाणिक राहायला पाहिजे. है ना? आज आपको मालूम है जो धन के संबंध में बहुत बार लोग लापरवाही करता है, आणि पैशा संबंधाने लोक खूप निष्काळजीपणा करतात. खास करके प्रभु ने इस विषय में बहुत गौर दिया है. आणि प्रभूने या विषयामध्ये खूप गांभीर्य दिले. आपको मालूम है जब मत्ती 6 अध्याय का 24 वचन, मत्ते 6 अध्याय त्याचं 24 वचन. कोई मनुष्य दो स्वामियों की सेवा नहीं कर सकता, हाँ। क्योंकि वह एक से बैर हाँ। और दूसरे से प्रेम रखेगा, हाँ। या एक से मिला रहेगा और दूसरे को तुच्छ जानेगा. हाँ। तुम परमेश्वर हाँ। और धन दोनों की सेवा नहीं कर सकते. हाँ देखिए यहाँ पर धन को एक स्वामी के रूप में बताया है. आणि या ठिकाणी धन जे आहे त्याला एक स्वामीच्या रूपात सांगितलेलं आहे. एक बात बड़ी साफ है, आणि एक गोष्ट एकदम स्पष्ट आहे. कोई भी व्यक्ति शैतान को कभी भी दंडवत नहीं करेगा, आणि कुठलाही मनुष्य सैतानाला कधीही नमन करणार नाही, परंतु पैसा के ऊपर दंडवत करता है. आणि पैशाला तो नमन करतो. समझ में आया? लक्षात आलं का? पैसा कभी नहीं बोलेगा कि मैं शैतान हूँ, आणि पैसा कधी म्हणणार नाही की मी सैतान आहे. परंतु बहुत से लोग जाने अनजाने पैसा के बारे में क्या करेगा, लालच करेगा, मोह करेगा, उसको पाने के लिए उसको दंडवत करेगा. आणि पुष्कळ लोक पैशाचा मोह धरतील आणि त्याला प्राप्त करण्याकरता त्याच्या समोर झुकतील. प्रभु यीशु मसीह ने यहाँ पर वो बात बोला. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानी ते सांगितलं. प्रियो, ये धन के पीछे कितने लोग मतलब बर्बाद होता है. आणि धनाच्या पाठीमागं कितीतरी लोकांचं आयुष्य खराब होतं. वो जरूर बोलेगा हम शैतान को कभी दंडवत नहीं करता, आणि ते निश्चितच म्हणतील आम्ही सैतानाला नमन करत नाही. परंतु वो धन को दंडवत कर रहा है. आणि ते त्या धनाच्या नमन त्याच्या समोर झुकत आहे. मानो कोई भी गलत रीति में धन कमाने के लिए वो कुछ भी मार्ग अपनाने के लिए तैयार हो जाता है. आणि चुकीच्या रीतीने पैसे मिळवण्याकरता तो चुकीचा मार्गाचा अवलंबन करतो. प्रियो, प्रभु का वचन कहता है ऐसा लोग भी प्रभु के साथ नहीं रहेगा. आणि देवाचं वचन सांगतं की असे लोक प्रभू सोबत नाही राहणार. हाँ, तीसरी बात क्या है? आणि तिसरी गोष्ट काय आहे? सीधी बातें बोलते. हाँ, सीधी बात बोलता. ओके ओके, मानो सीधी बात बोलता. आणि जे सरळ बोलतात. एक्चुअली वो सीधी बात बोलता, वो एक्चुअली जो धार्मिक जीवन में आता है. आणि जो म्हणजे पहिला मुद्दा जो आहे की जो नीतीने चालतो त्याच्यामध्येच हे येतं की तो सरळ बोलतो. हाँ सर, मानो वो धर्मी हमेशा सीधी बात बोलता. आणि जो नीतिमान आहे तो नेहमी सरळ बोलतो. ओके, अभी आपके आंसर तीसरा कौन सा है? घूस नहीं लेता. घूस हैं? नहीं लेता. नहीं लेता. नहीं, घूस नहीं लेता. वो भी इसमें हाँ, अंधेरे के लाभ में आ जाता है. खून की बातें सुनने से कान बंद करता, हाँ नहीं, उससे पहले बुराई देखने से आंख मूंद लेता है. हाँ मतलब जो खून की बातें सुनने से, कान बंद हाँ करता. वो है एक्चुअली तीसरा बात. आणि मग अशा रक्तरंजित काही गोष्टी कानावर येण्यापासून तो आपले कान बंद करतो. हाँ, वो बात, वो शब्द उतना वापस पढ़ना हिंदी में. जो खून की बातें सुनने से हाँ। कान बंद करता. हाँ, मतलब उसका मतलब क्या मालूम है? याचा अर्थ काय माहिती का? किसी के बारे में बुराई बोलना, बुराई सुनना, इन बातों में कान बंद करना. आणि कोणाबद्दल वाईट बोलणं किंवा कोणाबद्दल वाईट ऐकणं याच्या संबंधाने तो आपले कान बंद करतो. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? अभी भी प्रियो, कोई भी बुराई की बात आता है तुरंत अरे बात को सुनना नहीं, बोलना भी नहीं. आणि एखादी वाईट गोष्ट ज्या वेळेला कानावर पडते ती आपण ऐकायची नाही आणि तसं आपण बोलायचं पण नाही. नहीं तो प्रभु के साथ नहीं रहेगा. नाहीतर मग तो व्यक्ती प्रभू सोबत नाही क्योंकि राहणार. वो काम किसका है? कारण ते काम कोणाचं आहे? है ना? प्रकाशित वाक्य 12 अध्याय का 10 वचन में आप पढ़ता है. प्रकटीकरण 12 अध्याय 10 वचनामध्ये आपण वाचतो. हाँ, क्योंकि हमारे भाइयों पर दोष लगाने वाला हाँ, दोष लगाना कौन है? शैतान. शैतान. वो शैतान की उस गुण वाले लोग प्रभु के साथ नहीं रहेगा. आणि सैतानाचे जे गुण आहेत तशा प्रकारचे गुण असणारे लोक प्रभू सोबत नाही राहणार. परखने वाली बात है प्रिय. आणि पारखणारी गोष्ट आहे. और आखिरी बात क्या है? आणि शेवटली गोष्ट जो काय? बुराई ना देखेगा. और बुराई देखने से आंख मूंद लेता है. हाँ, बुराई देखने से आंग मूंद लेता है. बंद करता. आणि वाईट पाण्यापासून आपले डोळे बंद करतो. बोलने का अर्थ क्या है प्रियो? सांगायचं तात्पर्य काय? मतलब हमारे अंदर कोई पाप घुसने का कारण बनने वाला हमारे आंख को बुराई देखने से बंद करता. आणि आपल्यामध्ये पाप शिरण्यासाठी
असणार कुठल्याही प्रकारचं पाप पाहण्याच्या अगोदर आपले डोळे बंद करतो. अरे आज कितने प्रकार का मानो बुराई की बातें लोग मैगजीनों में मोबाइल में देखते रहता. आणि कितीतरी वाईटाच्या ज्या गोष्टी आहे लोक मोबाईलद्वारे वर्तमानपत्राद्वारे किंवा मॅगझिनद्वारे ते पाहत राहतात. इससे क्या होता, पाप हमारे में घुस करके हमारे आत्मा को अशुद्ध करता. आणि याच्यामुळे काय होतं की पाप आपल्यामध्ये प्रवेश करून आपल्याला अपवित्र करतो. प्रियो एक बात जानना, आणि प्रियांनो एक गोष्ट ये जाणा, दुनिया की जीवन में एक ही प्रभु यीशु मसीह ने हमें दिया हुआ नम्रता के साथ चल करके प्रभु के पीछे होने का है. आणि एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आपल्याला जो नम्रपणा आहे त्याच्यासोबत चालून आपण नम्र होतो. नहीं तो हम घमंड में जा करके शैतान के पीछे चल जाते हैं. आणि नाही तर गर्भामध्ये जाऊन आपण सैतानाच्या मागे जातो. हम किसके पीछे चल रहा है ये बात पर ध्यान देना. आणि आपण कोणाच्या मागे जात आहो या गोष्टीकडे लक्ष द्या. आज हमारा स्थान कहाँ पर है, ये बात को हमें सही रीति में पहचानना. आणि आज आपलं स्थान कुठे योग्य रीतीने आपण जाणायचंय. अभी थोड़ी देर पहले हमने जब एफेसियों दूसरा अध्याय का 7 वचन में पढ़ा था, आणि इफिसकाराचं पत्र 2 अध्याय 7 वचन आपण ज्या वेळेला वाचलं होतं, हमें मसीह के साथ प्रभु ने हमारे स्वर्ग में बैठाया है. आणि आपल्याला ख्रिस्ता सोबत पिता परमेश्वराने बसवलंय. 6 में, अच्छा मराठी हिंदी में 6 में, 6 आखिरी में होगा. हाँ ओके ओके ठीक है. आपका वचन आप लिखने के टाइम पर 6 लिखना, सॉरी. आणि इफिसकाराचं पत्र 2 अध्याय ते 6 वचन लिहा. प्रियो हमें एक बात जानना, अभी हम शारीरिक रीति में अभी हम दुनिया में है, आणि आपण शारीरिकरित्या या जगात आहोत और जो प्रभु का दृष्टि में हम मसीह के साथ स्वर्ग में है. आणि देवाच्या दृष्टीने आपण ख्रिस्ता सोबत स्वर्गात आहोत. और ये अनुभव हम यहाँ पर रह करके भी ले सकता है. आणि अनुभव या जगामध्ये राहत असतानाही आपण घेऊ शकतो. कैसे ले सकता, आणि तो कसा घेऊ शकतो, जब हम आत्मा में रहेगा तो. ज्या वेळेला तुम्ही आत्म्यामध्ये राहाल. जब हम आत्मा में रहता है, आणि ज्या वेळेला तुम्ही आत्म्यामध्ये राहता हम प्रभु की संगति में रहता. आणि त्यावेळेला तुम्ही प्रभूच्या संगतीमध्ये राहता. स्वर्ग को स्वर्ग बनाने वाला बात प्रभु की संगति है. स्वर्गाला स्वर्ग बनवणारी गोष्ट प्रभूची संगती आहे. यदि वहां पर प्रभु नहीं रहता, आणि जर तिथे प्रभू नाही राहत वो स्वर्ग नहीं बनता. आणि तो स्वर्ग नाही राहत. जब पहला कुरिन्थी 6 अध्याय का 17 वचन में लिखा है, पहिले करंदीकराचं पत्र 6 अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये लिहिलंय, और जो प्रभु के संगति में रहता है हाँ. वह उसके साथ एक आत्मा हो जाता है. देखा प्रभु की संगति में रहने वाला अनुभव मतलब स्वर्गीय अनुभव में हमें बदलता है. आणि प्रभूच्या सहभागितेचा अनुभव आपल्याला त्या स्वर्गीय अनुभवामध्ये बदलतो. इसलिए हमें प्रभु की आत्मा में रह करके स्वर्गीय संगति के अनुभव में रह करके स्वर्गीय अनुभव में बढ़ना ये प्रभु की इच्छा है. आणि म्हणूनच प्रभूच्या आत्म्यामध्ये राहून त्या स्वर्गीय अनुभवामध्ये वाढणं गरजेचं आहे. हमें हमारे यीशु मसीह का दिल की बड़ी गहरी इच्छा क्या है, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाची खूप मोठी इच्छा काय आहे. वो पिता से प्रार्थना करने के लिए प्रभु बोलता है. आणि पित्याशी प्रार्थना करत असताना तो अशा प्रकारे म्हणतो, यूहन्ना 17 अध्याय के 24 वचन. योहान 17 अध्याय 24 वचन, हाँ. हे पिता मैं चाहता हूँ कि हाँ. जिन्हें तूने मुझे दिया है हाँ. जहाँ मैं हूँ हाँ. वहाँ वे भी मेरे साथ हो. हाँ देखा, जहाँ मैं हूँ वे भी मेरे साथ रहना. आणि मी जिथे आहे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत तिथे राहणं. ये कितना अनोखा बात है. आणि ही किती अद्भुत गोष्ट आहे. इसका मतलब हमारा होने वाला भविष्य में आनंददा में हम किसके साथ रहेगा, आणि आपण सार्वकालिक जीवनामध्ये कोणासोबत राहू. सिर्फ यीशु मसीह के साथ नहीं, आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ता सोबत नाही, हम पिता के साथ भी रहेगा. आपण पित्यासोबतही राहू. क्योंकि यीशु मसीह कहाँ पर है, कारण येशू ख्रिस्त कुठे, यीशु मसीह पिता में है. आणि येशू ख्रिस्त पित्यामध्ये आहे. है ना. जब यूहन्ना का सुसमाचार उसका 10 अध्याय का 38 वचन, योहान त्याचा 10 अध्याय त्याचं 38 वचन, तो ये वचनों की सुंदरता अगर हम आत्मा में अनुभव अभी से नहीं पाएगा तो ये सब का भावना बहुत बड़ा धोखा हो जाएगा. आणि मग या सर्व गोष्टी आपण आत्म्यामध्ये समजून नाही घेतल्या तर तुम्ही करणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या व्यर्थ राहतील. हाँ, पढ़िए. परंतु यदि मैं करता हूँ हाँ. तो मेरा विश्वास न भी करो, परंतु उन कामों को तो विश्वास करो हाँ. ताकि तुम जानो हाँ. और समझो कि पिता मुझ में है हाँ. और मैं पिता में हूँ. देखा, हमें यीशु मसीह में कौन है, आणि आता प्रभू बघा की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कोण आहे. यीशु मसीह में पिता है. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पिता आहे. तो हम यीशु मसीह में है तो आणि आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तर, हाँ हम पिता के साथ भी है. आणि आपण पित्यासोबतही आहे. प्रियो ये कितना गहरा बात है. आणि प्रेरणो ही किती गहन गोष्ट आहे. मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु में आने के बाद में प्रभु जो हमारे लिए जो
प्रबंध किया वो प्रबंध को हमें कितना अच्छी तरफ जानना चाहिए। आणि प्रभूने आपल्या करता ज्या काही योजना बनवलेल्या आहेत त्या आपण किती चांगल्या प्रकारे बघायला पाहिजे। हम मसीह में है तो हम पिता में भी है। आणि आपण जर ख्रिस्तामध्ये आहोत तर आपण पित्यामध्ये पण आहोत। मतलब त्रिएक परमेश्वर के साथ का एक अटूट संगति हमें ये दुनिया की यात्रा में ही मिल गया। आणि या जीवन प्रवासामध्येच त्रिएक परमेश्वरासोबत असणारी जी सहभागिता आहे ती आपल्याला मिळालेली आहे। मालूम है जब प्रभु यीशु मसीह के वायदा यूहन्ना 14 अध्याय का माना 23 वचन, योहान 14 अध्याय त्याचं 23 वचन। यीशु ने उसको उत्तर दिया, हाँ। यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा, हाँ। और मेरा पिता उससे प्रेम रखेगा, हाँ। और हम उसके पास आएंगे हाँ। और उसके साथ वास करेंगे। देखा है? अभी यहाँ पर यीशु मसीह बोलता है जो भी मेरी बात सुन करके मानता है तो मैं भी पिता भी उनके साथ है। इसके मतलब वो व्यक्ति मेरे साथ और पिता के साथ है। आणि मग जो कोणी माझा मी जे सांगतो त्याप्रमाणे वागतो त्याच्यासोबत पिता पण आहे आणि मी पण आहे। प्रियो, एक मसीह जीवन में प्रभु ने जो अनंतता के लिए जो हमें दिया हुआ उन अनुग्रह के बारे में हमें सच्चा प्रकाश पाना चाहिए। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये प्रभूने आपल्याला दिलेला जो अनुभव आहे त्याचा प्रकाश प्राप्त करून आपण जीवन जगलं पाहिजे। ऐसा है तो हमारे आनंद का एक सीमा नहीं रहेगा। आणि मग असं जर आहे तर आपल्या आनंदाला कुठल्या प्रकारे सीमा राहणार नाही। प्रेरित पौलुस दूसरा कोरिन्थी 9 अध्याय का 15 वचन में कहता है, दुसरे करंथीकराचं पत्र 9 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो, परमेश्वर का उसके उस दान के लिए जो वर्णन से बाहर है धन्यवाद हो। देखा मैंने परमेश्वर का उस दान के लिए जो वर्णन से भी बाहर है उसके लिए धन्यवाद हो। आणि वर्णनाच्या पलीकडे प्रभूने आपल्यावर जे दान दिलेलं आहे त्याच्यासाठी प्रभूचा धन्यवाद असो। ये क्या है प्रियो? वर्णन से भी बाहर, मतलब ऐसा जो दान आपको मिला। आणि वर्णनाच्या पलीकडे असं कुठलं दान तुम्हाला मिळालं? आपका बैठना देख करके ऐसा लगता नहीं आपको कुछ ऐसा कुछ मिला करके। आणि तुमचं बसणं बघितल्यानंतर वाटत नाही की तुम्हाला काय मिळालं। ऐसा लगता है आपका चेहरा देखने से आपको कुछ भी नहीं मिला। आप बहुत दुखी और निराश लगता है। आणि चेहरा बघितल्यानंतर असं वाटतं तुम्ही खूप दुःखी आणि निराश आहे। आपका उधार हुआ क्या? तुमचं तारण झालेलं आहे का? सच में उधार हुआ क्या? खरं तारण झालेलं आहे का? सच बोल। खरं सांगा। फिर आपको ऐसा वर्णन से बाहर दान मिला है, आणि मग तुम्हाला वर्णनाच्या पलीकडे दान मिळालंय। क्योंकि आपको उधार ही मिला है तो जरूर आपको यीशु मसीह मिला है। आणि तुम्हाला तारणच मिळालंय तर खरोखर येशू ख्रिस्त मिळालाय। मिला है ना? मिळालाय ना? अगर आपको देखो वर्णन से बाहर दान प्रभु ने दिया, इतना बड़ा दान पाया हुआ व्यक्ति इतना दुखी निराश तो हो ही नहीं सकता। आणि एवढं मोठं दान प्राप्त झालेला व्यक्ती एवढा दुःखी निराश राहणार नाही। क्योंकि प्रभु ने कभी भी आपको तकलीफ होने वाला कोई भी दान दिया नहीं। आणि तुम्हाला त्रास होईल असं कुठलं दान प्रभूने दिलेलं नाही। दिया क्या? दिलं का? एक भी ऐसा दान आपको दिया है क्या प्रभु आपको रुलाना चाहते हो? आणि एकही असं दान दिलंय की तुम्हाला प्रभू रडू इच्छितो? प्रियो, प्रभु ने जो भी हमें दिया वो दान वर्णन से बाहर है। मैंने बोलेगा तो कितना भी महिमा करेगा तो कम है, ऐसा दान दिया। आणि कितीही प्रभूचा गौरव केला तरी तो कमीच आहे असं मोठं दान प्रभूने दिलं। क्या क्या दिया? ते काय काय? पहली बात, पहिली गोष्ट जब यूहन्ना के सुसमाचार 3 अध्याय का 16 वचन, योहान 3:16। अभी आपको याद दिला रहा हूँ, आपको नहीं मालूम ऐसे नहीं। आणि तुम्हाला माहित नाही असं नाही, तुम्हाला फक्त आठवण करून देतो। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम हाँ। रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया। देखा, अभी मैंने पिता ने हमारे लिए क्या दिया? आणि पित्याने आपल्या करता काय दिलं? पुत्र को दिया। पुत्राला दिलं। ये दान के लिए हम कितना भी धन्यवाद करेगा तो हमारा पूरा हो जाएगा प्रियो। आणि याच्या करता कितीही आपण धन्यवाद दिला तर तो पूर्ण होईल का? पिता ने हमारे लिए अपना पुत्र दिया। आणि पित्याने आपल्या करता त्याचा पुत्र दिला। मिले क्या? कितने लोगों को पुत्र मिल गया? आमेन। क्योंकि पुत्र मिला तभी तो हमारा आपका उद्धार हुआ और आप आनंद जीवन में। आणि पुत्र मिळाला म्हणूनच तुमचं तारण झालं आणि तुम्ही सार्वकालिक जीवनात आहात। अगर हम सच्चा उद्धार पाया है तो आपको यीशु मसीह मिल गया है। आणि खरं तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त भेटलाय। हम बताओ, यीशु मसीह मिलने के बाद में भी आप नाराज है क्या? आणि येशू ख्रिस्त भेटला तरी तुम्ही नाराज आहे का? फिर इतना में प्रभु ने बंद किया। आणि याची एवढ्यातच प्रभूने बंद केलं का? पहला दान पुत्र को दिया, आणि पहिलं दान पुत्राला दिलं। दूसरा दान क्या दिया?
आणि दुसरं दान काय दिलं? दानों का गिनती नहीं कर सकता. आणि दानाची मोजमाप नहीं करू मैं शकत. खास खास बात उड़ाकर बोल रहा हूँ. आणि विशेष गोष्ट तुम्हाला उचलून सांगत आहे. प्रेरितों का काम दूसरा अध्याय का 38 वचन में लिखा है, प्रेषित त्याचं 2 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये लिहिलं प्रभु आहे. ने हमें पवित्र आत्मा दान दिया. आणि प्रभूने आपल्याला पवित्र आत्मा दान दिला. आप देखो, पहले पुत्र को दिया, आणि पहिले आपल्याला पुत्राला दिलं, अभी पवित्र आत्मा को भी दान दिया. आता पवित्र आत्म्यालाही दान दिलं. ये कोई भी बात प्राप्त करने की हम लायक है क्या? आणि अशी कुठली गोष्ट मिळवण्याकरता आपली योग्यता आहे का? हमें कोई लायक ही नहीं प्रिय. आपली काही योग्यता नाही. और जो प्रभु ने हमें पवित्र आत्मा दान दिया, आणि प्रभूने आपल्याला पवित्र आत्मा दान दिला. मिला ना? कितने लोगों को पवित्र आत्मा दान मिला? हाँ प्रियो, उतार पाए हो सबको पवित्र आत्मा का दान मिला. आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दान दिला. अच्छा, तीसरा दान क्या है? तिसरं दान काय? है उदार. तारण. इस जीवन का एक मनुष्य का सबसे एक बहुत अनोखा मतलब प्राप्ति है उदार. आणि या मनुष्याची सगळ्यात मोठी प्राप्ती ही आहे की त्याला तारण दान मिळालं. एफएससी दूसरा अध्याय का 8 वचन. इफिस त्याचा 2 अध्याय त्याचं 8 वचन. क्योंकि विश्वास के द्वारा हाँ. अनुग्रह से तुम्हारा उद्धार हुआ है, हाँ. और ये तुम्हारी ओर से नहीं तुम्हारी ओर से नहीं, वरन परमेश्वर का दान है. देखा, परमेश्वर का दान है. आणि हे देवाचं दान आहे. उदार क्या है? तारण काय आहे? परमेश्वर का दान. देवाचं दान. अब देखो, ये एक एक दान कितना मूल्यवान है. आणि एक एक दान किती मूल्यवान आहे. अरे किसी प्रकार भी हमें मानव परमेश्वर का पुत्र मिल सकता है. आणि कुठल्या प्रकारे देवाचा पुत्र आपल्याला भेटू शकतो का? किसी प्रकार भी हम पवित्र आत्मा का दान पा सकता है. आणि कुठल्या प्रकारे पवित्र आत्म्याचं दान आपल्याला भेटू शकतं का? किसी प्रकार भी हमारे उद्धार हो सकता है. आणि कुठल्या प्रकारे आपलं तारण होऊ शकतं का? नहीं है ना, नाही. नहीं है ना. नाही. एक बात यहाँ पर पिछले दिनों में बताई वो बात याद दिलाने के लिए आत्मा बताता है. आणि मागील दिवसामध्ये सांगितलेली गोष्ट पवित्र आत्मा सांगत आहे पुन्हा आठवण करून द्यायला. तो क्या मालूम है? ते काय आहे? यीशु मसीह ने कहा हुआ एक शब्द है आणि प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेला एक शब्द आहे. ना, यूहन्ना 8:24. योहान 8 अध्याय 24 वचन. हाँ. इसलिए मैंने तुमसे कहा हाँ. कि तुम अपने पापों में मरोगे, हाँ. क्योंकि यदि तुम विश्वास न करोगे हाँ. कि मैं वही हूँ हाँ. तो अपने पापों में मरोगे. अभी तक हमें सुनने वाला जो उधार नहीं पाया, उन लोगों को मैं एक नम्र विनती करना चाहता हूँ. आणि आतापर्यंत जे नाही समजू शकले ऐकू शकले त्या लोकांना मी एक नम्र विनंती करू इच्छितो. प्रभु यीशु मसीह पर आपने विश्वास किया क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास केला का? आपका उधार हुआ है क्या? आणि तुमचं तारण झालेलं आहे का? इस दुनिया में प्रभु यीशु नाम को छोड़ करके उधार पाने के लिए कोई नाम नहीं प्रिय. आणि या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नावा व्यतिरिक्त तारण प्राप्त करण्याकरता दुसरं नाव नाहीये. उसके अलावा कोई उधार करता नहीं प्रिय. आणि त्या व्यतिरिक्त दुसरा तारण करता नाहीये. है ना, वो प्रभु यीशु मसीह ही एकमात्र उधार करता है करके आपने कितनी बार सुना? आणि प्रभू येशू ख्रिस्तच एक मात्र तारण करताय हे किती वेळा ऐकलं. अगर आप प्रभु यीशु मसीह को अपने जीवन का उद्धारकर्ता जानकर, प्रभु मानकर अगर आप नहीं स्वीकारेगा तो प्रभु यीशु मसीह बोलता है वो अपना पाप में मरेगा, नरक में जाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आपला तारण करता म्हणून जर स्वीकारला नाही तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही आपल्या पापामध्ये मरून नरकात जा. तो मतलब क्या है? याचा अर्थ काय? आपका भविष्य प्रभु यीशु मसीह पर आप विश्वास करता हो कि नहीं, उसके ऊपर है. आणि तुमचं भविष्य काय आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करता की नाही याच्यावर निर्भर आहे. प्रभु यीशु मसीह को आपने स्वीकारा है कि नहीं, उसके ऊपर है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार केला आहे का नाही याच्यावर आहे. अगर आपने प्रभु यीशु मसीह को अपना जीवन नहीं दिया, अपने दिल में नहीं स्वीकारा, प्रभु यीशु मसीह बोलता है वो अनपाव में मरकर नरक में जाएगा. आणि तुम्ही आपलं हृदय आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं नाहीये तर प्रभु येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही हे पापामध्ये मरून नरकात जा. क्योंकि मानव जाति का उद्धार करने वाला और कोई नहीं प्रिय. आणि मानव जातीचं तारण करणारा अजून दुसरा कोणी नाही प्रिय. हमें पाप क्षमा मिलने के लिए और कोई नाम नहीं है प्रिय. आणि आपल्याला पापांची क्षमा मिळण्याकरता अजून दुसरं कुठलं नाव नाही प्रिय. यीशु नाम का अर्थ है हमें पाप से मुक्त करने वाला. मत्ती 1:21 आपको मालूम. मग ते त्याचं 1 अध्याय त्याचं 21 वचन तुम्हाला ठाऊक आहे. और प्रेरितों 10 अध्याय का 43 में सारे भविष्यवक्ता गवाही देता है उस यीशु मसीह के नाम पर आपको पाप क्षमा है. आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याच्या 43 वचनामध्ये सर्व प्रेषित अशी साक्ष देतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पापांची क्षमा आहे. क्या प्रियो, आपने कितनी बार ये बात सुना? आणि प्रियांनो किती वेळा तुम्ही ही गोष्ट ऐकली? क्या आपको मालूम नहीं, अपने प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा आपको होने वाला भविष्य अनंत काल का नरक है करके? आणि तुम्हाला माहित आहे का प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवल्या कारणे तुम्हाला त्या अनंत कालचा नरक मिळणार आहे.
आपका चुनौती है प्रिय। तुमची निवड आहे और आपने एक बार भी ये सुसमाचार सुना आणि एकदा जरी तुम्ही ही सुवार्ता ऐकली और आप प्रभु यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता जानकर अपना प्रभु मानकर ग्रहण नहीं किया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारला नाही तर प्रियो आप भयंकर दोषी ठहरेगा। आणि तुम्ही भयंकर दोषी ठराल। आपका अवस्था क्या है? तुमची अवस्था काय आहे आप परखो, तुम्ही पारखा, आप जान प्रियो। तुम्ही पडताळा आप कभी भी ये संदेश को तुच्छ नहीं जानना। आणि या संदेशाला तुम्ही तुच्छ करू नका। शायद हो सकता है कि आपके लिए ये आखिरी संदेश हो सकता आणि है। होऊ शकता हा तुमच्या करता शेवटला संदेश असेल। आज ही आपको उद्धार पाने के लिए प्रभु बुला रहा है। आजही तारण प्राप्त करण्याकरता प्रभू बोलवत प्रभु आहे यीशु मसीह कालवरी सूली में आपके लिए बलिदान हुआ, ये सच्चाई आप भूलना नहीं। आणि तुमच्या करता प्रभू येशू ख्रिस्त कलवरी वधस्तंभावर बलिदान झाला हे विसरू नका। ये विश्वास करके यहाँ पर बैठा हुआ बहुत से लोगों ने उद्धार पाया, आणि हा विश्वास ठेवून पुष्कळ लोक या ठिकाणी जे बसले त्यांनी तारण प्राप्त केलं परंतु जिन्होंने उद्धार नहीं पाया, आणि ज्यांनी तारण नाही प्राप्त मैं केलं आपसे नम्र विनती करता हूँ, आणि तुम्हाला मी नम्र विनंती करतो आज इस महान प्रभु का इस बलिदान पर विश्वास करके प्रभु को अपना दिल दे करके अब क्षमा पा करके यहाँ से लौटना। आणि त्या महान परमेश्वराचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करून तुम्ही इथून जा। उसके लिए प्रभु आपको सहायता करे। त्याच्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करो। अपने 3 दान देगा। 3 दान पाहिले। एक यीशु मसीह को हमें दान मिला, आणि पहिलं म्हणजे आपल्याला प्रभु येशू ख्रिस्त दान म्हणून मिळाला, दूसरा पवित्र आत्मा हमें दान मिला, आणि दुसरं पवित्र आत्मा आपल्याला दान मिळाला, तीसरा हमें उद्धार दान मिला, आणि तिसरं तारण आपल्याला दान मिळालं। चौथी बात रोमियो 6 अध्याय का 23 वचन की आखिरी भाग हमें अनंत जीवन दान मिला। आणि रोम त्याचा 6 अध्याय त्याच्या 23 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये सार्वकालिक जीवन आपल्याला दान मिळालं। प्रियो, अनंत जीवन हमें दान में मिला। आणि सार्वकालिक जीवन आपल्याला दान म्हणून मिळालं। ये कुछ हल्की बात नहीं प्रियो, आणि हे काही साधारण गोष्ट नाही। है ना। प्रभु के लोगों के लिए कितना अनुग्रहित बात है प्रियो। आणि प्रभूच्या लोकांकरता किती कृपायुक्त अशी गोष्ट आहे। जो भी उद्धार पाया उनको प्रभु ने अनंत जीवन दिया है प्रियो। आणि ज्यांचं कोणाचं तारण झालं त्यांना प्रभूने सार्वकालिक जीवन दान दिलं। जिनको प्रभु यीशु मसीह मिल गया उनको अनंत जीवन मिल गया प्रियो। आणि ज्याला प्रभू येशू ख्रिस्त भेटला त्याला सार्वकालिक जीवन मिळालं। मिलेगा करके भविष्य में मिलने वाला बात नहीं, आणि तुम्हाला मिळेल असं भविष्यामध्ये होणारी गोष्ट ये नाही। सब हमें ये दुनिया में रहकर मिलने वाली बात है। आणि आपल्याला सगळं या जगामध्ये राहून मिळणारी गोष्ट आहे। पुत्र हमें दुनिया में मिल गया, आणि पुत्र आपल्याला या जगामध्ये मिळाला, पवित्र आत्मा हमें दुनिया में मिल गया, आणि पवित्र आत्मा आपल्याला या जगामध्ये मिळाला, उद्धार हमें यहाँ पर रहकर मिल गया, आणि तारण आपल्याला या जगामध्ये राहत मिळालं, और अनंत जीवन भी हमने यहाँ पर रहकर पाया। आणि सार्वकालिक जीवन सुद्धा आपण या ठिकाणी राहून मिळवलं। और 5वीं बात क्या मालूम है? पाचवी गोष्ट काय माहिती का? इफिसियों 3 अध्याय का 7 वचन, इफिस त्याचा 3 अध्याय त्याचं 7 वचन। प्रभु ने हम सबको सेवक बनाया, हमको सेवक बनाया। आणि प्रभूने आपल्या सगळ्यांना सेवक बनवलं। तो से प्रभु के सेवक या सेवकाई ये एक दान है। आणि प्रभूची सेवा ही एक दान आहे। यहाँ पर हमारा वचन कहता है, या ठिकाणी वचन असं सांगतं, पढ़िएगा। मैं परमेश्वर के अनुग्रह के उस दान के अनुसार हाँ। जो उसकी सामर्थ के प्रभाव के अनुसार हाँ। मुझे दिया गया हाँ। उस सुसमाचार का सेवक बना। देखा, हम अनेक उद्धार पाए हुए लोग प्रभु का सेवक लोग हैं। आणि आपण तारण प्राप्त झालेले सगळे लोक प्रभूचे सेवक आहोत। ये सेवक बनने का पदवी प्रभु ने हमें दान दिया। आणि ही सेवक होण्याची जे पद आहे प्रभूने आपल्याला दान दिलं। इधर बैठा हुआ अनेक लोगों को प्रभु ने याचक और भविष्यवक्ता के रूप में यहाँ पर नियुक्त किया है। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला प्रभूने याजक आणि संदेष्टा म्हणून नेमणूक केलेली आहे। हमें सुसमाचार सबको बताना है प्रिय। आणि आपल्याला सुवार्ता सगळ्यांना सांगायची आहे। ये सेवकाई प्रभु ने हमें दान दिया। आणि ही सेवा प्रभूने आपल्याला दान दिली। प्रभु का सेवक बनना कोई हल्की बात नहीं प्रिय। आणि प्रभूची सेवक होणं हे साधारण गोष्ट नाही। ये प्रभु की ओर से मिलने वाले एक दान है। आणि हे प्रभूकडून मिळणारा एक दान आहे। ये कोई हमारे कोशिश से मिलने वाला, परिश्रम से मिलने वाला कोई बात नहीं। आणि आपल्या प्रयत्नाच्या द्वारे आपल्याला मिळणारी ती गोष्ट नाहीये। ओके, 6वीं बात क्या है? 6वी गोष्ट काय है ना, प्रभु ने हमें मानव मंडली में सेवकाई हम दिया या सेवकों को दिया। आणि प्रभूने मंडळीमध्ये आपल्याला सेवकांना दिलं। एबीसी का पत्री उसकी 4 अध्याय का 8 से 13 वचन। आणि इफिस त्याचा 4 अध्याय 8 ते 13 वचन। या इसलिए वह कहता है, हाँ। वह ऊंचे पर चढ़ा और बंदियों को बांधने गया और मनुष्य को दान दिए। उसके चढ़ने से और क्या पाया जाता है? केवल यह कि वह पृथ्वी की निचली जगहों में भी उतरा था, और जो उतर गया वह यह वही है जो सारे आकाश से ऊपर चढ़ भी गया कि सब कुछ परिपूर्ण करे। उसने कुछ को प्रेरित नियुक्त करके और कुछ को भविष्यवक्ता नियुक्त करके और
सेवकों को दे दिया। आणि प्रभूने या सेवकांना आपल्याला दिलं किस लिए दिया? कशा करता? मसीह की देह उन्नति पाए आणि ख्रिस्ताचं शरीर हे उन्नती प्राप्त और करावं. मंडली एकदम मसीह के रूप बन जाए। आणि मंडळी जे आहे ते ख्रिस्ताचे रूप व्हावं. कितना बड़ी बात है प्रियो। किती मोठी गोष्ट आहे. आखिरी एक शब्द को वो एक कंक्लूजन शब्द में बोल करके मैं यहाँ पर समाप्त करूंगा। आणि शेवटला एक अनुमानाचा शब्द बोलून या ठिकाणी मी थांबेल. याकूब पहला अध्याय का 17 वचन में ऐसे लिखा है। याकोब त्याचा पहिला अध्याय 17 वचनामध्ये लिहिलंय. हाँ, याकूब उसका पहला अध्याय 17 वचन पढ़िए। क्योंकि हर एक अच्छा वरदान देखा, हर एक अच्छा वरदान, और हर एक उत्तम दान हर एक, अभी उसका मैंने गिनती में या एक एक का वर्णन करते जाने के लिए अभी वक्त नहीं। आणि एक एक दान आणि वरदान हे वर्णन करण्यासाठी आता वेळ नाही. प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं वापस पढ़ना, क्योंकि हर एक अच्छा वरदान हर एक अच्छा वरदान, और हर एक उत्तम दान हर एक उत्तम दान, ऊपर ही से है हाँ, ऊपर ही से है, और ज्योतियों के पिता की ओर से ज्योतियों की पिता की ओर से है। देखिए, ऊपर से और ज्योतियों की पिता से हमें मिलने वाला हर एक बात क्या है? उत्तम है, उत्तम से उत्तम। आणि मग वरतून येणार आणि जो प्रकाशाचा पिता आहे त्याच्यापासून मिळणार प्रत्येक दान हे उत्तम आहे. और उसके साथ एक और वचन पढ़ना, मत्ती उसका 7 अध्याय का 11 वचन। मत्तई 7 अध्याय 11 वचन. अतः जब तुम बुरे होकर हाँ। अपने बच्चों को अच्छी वस्तुएं देना जानते हो, हाँ। तो तुम्हारा स्वर्गीय पिता अपने मांगने वाले को हाँ। अच्छी वस्तुएं क्यों न देगा? हाँ, बोलने का अर्थ हमारे स्वर्गीय पिता जो भी हमें देता है वो अच्छी वस्तु या अच्छा से अच्छा देता है। आणि स्वर्गीय पिता आपल्याला जे काय देतो ते उत्तमातलं उत्तम देतो. ये सारे दान हमें प्रभु की ओर से मिलता है। आणि सर्व दान आपल्याला प्रभूकडून मिळतं. प्रियो, मसीह जीवन कितना धन्य जीवन है। प्रियानो, ख्रिस्ती जीवन किती धन्य जीवन है आहे. ना? प्रभु में जीवन एक सच्चा विश्राम की जीवन है प्रियो। आणि प्रभूमध्ये जीवन एक विसाव्याचं जीवन प्रभु आहे. ने ये सब हमारे लिए कर चुका है। आणि प्रभूने सगळं काही आपल्या करता केलेलं आहे. ये आज हमें उन वचनों को विश्वास के द्वारा अपना करके उसमें बना रहकर जीवन बिताना। आणि प्रभूवर आपण विश्वास ठेवून ते प्राप्त करत जीवन तो जगायचंय. आप सबको ये वचनों के द्वारा सहायता करें। आणि प्रभू या वचनाच्या द्वारे सगळ्यांना सहाय्य करो. मैं आशा करता हूँ जरूर जो भी प्रार्थना के साथ है प्रभु ने उनका दिल से बात किया। आणि जे प्रार्थनेपूर्वक आहे प्रभू निश्चित त्या प्रत्येकाशी बोलला आहे. प्रभु का महिमा हो। प्रभूचा गौरव असो. आमीन। आमेन.